कुणाल भुईर जुड़ जुड़ चुके हैं और कुणाल दाते सर भी जुड़ चुके हैं। योगेश मात्रे काफी तेज गेंदबाज हैं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पहली गेंद पल्लू सुपला और गेंद चली गई है बाउंड्री के बाहर। 4 रन। गजब का सुपला स्ट्रोक। बनले जान लाखो दिलाची बनले जान लाखो दिलाची बनले जान। थँक्यू। पहिलाच बॉल सुपला शॉट थोडंसं दुखला असेल गोलंदाज योगेशला, कारण पहिल्याच बॉलवर अशा पद्धतीने कोणी त्याच्या विरुद्ध सुपला शॉट मारेल त्याने देखील विचार केलेला नसेल। आकाश जांगीडच्या बॅटमधून आला हा चौकार। इस मरतबा फिर इम्प्रोवाइज से खेलने की कोशिश की थी आकाश जांगीड ने। डॉट गेंद देखिए क्या कमाल का सुपला खेला था, वो भी सबसे तेज गेंदबाज योगेश मात्रे के सामने। योगेश मात्रे इस मरतबा हल्के हाथों से गेंद को तिरछे बल्ले से खेला। स्लिप में 1 रन। 5 पे पहुंचे आकाश जहांगीर, कुल स्कोर को पहुंचा दिया। भूमि 11 गांधारी के 5 रन बिना किसी विकेट के। भूमिक 11 गांधारी। योगेश मात्रे दोनों ओपनर बीच मैदान पे हैं। भूमिक 11 गांधारी। अर्जुन बांगर बुरसिटी की शान कहे जाते हैं। इस मरतबा उछाल दिया है इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, कड़क और बेधड़क। 4 रन। बॉल खेळत असताना अर्जुनच्या समोर थोडासा ओव्हर पिच बॉल तिथे टाकला योगेशने आणि त्याचमुळे बरोबर इनफील्डच्या वरून दिशा दिली वाईडिश लॉंग ऑफला। हाफ वॉलीवर घेऊन ड्राइव करत असताना 4 रन। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैं, कंट्रोल पुल शॉट। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है। 10 का दम। शेवटचा बॉल आता शिल्लक आहे। 10 धावा फलकावर लागल्यात। ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावर असताना आकाश खेळतोय 5 वर, अर्जुन खेळतोय 5 वर। दोघांची चांगली भागीदारी बिल्ड होत असताना टॉस जिंकलाय। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता महेंद्र मागेने भौमिक 11 गांधारी टीम कडून। मौलिक 11 वाघबीट ठाणेच्या विरुद्ध खेळत असताना इस मरतबा अच्छी गेंद थी, विकेटों में थी, हल्के हाथों से शॉर्ट कवर्स में खेला। पुश करो और खुश रहो। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 11 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। क्या लगता है कुणाल, दिस इज द गुड स्टार्ट? हो, खूप चांगला स्टार्ट आहे, कारण मगाशीच महेंद्र मागे बोलला होता की 10-11च्या सरासरीने जर खेळ झाला, 55च्या आसपास जर लक्ष सेट झालं तर नक्की सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करणं कठीण होतं। आणि हीच गोष्ट मगाशी विरोधी टीमचा कॅप्टन रोहित भालेराव देखील बोलला की धावा करणं थोडंसं कठीण आहे सेकंड इनिंगमध्ये पॉवर प्ले नंतर। त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की कमीत कमी धावसंख्येमध्ये रोकावं लागेल समोरच्या टीमला। परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, त्यांनी कोणती विकेट न गमावता, ते देखील योगेशच्या विरुद्ध, म्हणजेच एक चांगला स्टार्ट मिळालाय भौमिक 11 गांधारीला, हे म्हणायलाच लागेल। खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से लंबे कद के गेंदबाज साहिल को मोर्चे पे लगाया गया है। देखना है साहिल अपनी टीम को किनारे लगाते हैं या बीच मैदान में भेजते हैं, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए डू और डाई का है। जो डर गया मानो घर गया, जो हार गया मानो घर गया। 11 रन। साहिल सामना करेंगे उनका बैट्समैन
आकाश, इस मरतबा जड़ में गेंद थी, 1 रन आता हुआ लेग बाय का। देखिए अर्जुन बांगर या ऐसे बैट्समैन है, एक बार शुरू हुए तो फिर इनको रोकना भी मुश्किल होता है। आप इनका इतिहास उठा के देखिए, या तो ये जल्दी चले जाते हैं या मैच लेके चले जाते हैं। साहिल सामने की ओर से आते हुए अर्जुन बांगर को, बहुत अच्छा स्टांस है, मैन फ्रॉम शाहपुर बुरशिती। बैकफुट पे गए, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन गली में गलती हुई है, गेंद पीछे निकल गई है, दूसरे की कॉल है, 2 रन पूरे। दोनों खिलाड़ियों के बीच में हड़बड़ाहट। गॅपमधून निघालाय, गलीमधून बॉल, 2 धावा ऍड होत असताना अर्जुन बांगरच्या खात्यामध्ये 2 महत्वाच्या धावा, टीमची धावसंख्या 14 बिनबाद। तो सुरुवात इथे मिळाली आहे दोन्ही ओपनर्स कडून। साहिल लोंगलेचं मी कौतुक करेन, मागच्या मॅचमध्ये ज्यावेळेला पहिला सामना तो खेळला, या खेळपट्टीवर 4 विकेट त्याने घेतल्या होत्या। प्रत्येक ओव्हरमध्ये 2-2 विकेट त्याच्या खात्यामध्ये होत्या एसएससी डोंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना, त्याच्यामुळे हा दबाव बनवू शकतो। परंतु सध्या तरी मी म्हणेन फलंदाजांचं वर्चस्व आहे, दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत दुसऱ्या ओव्हरमध्ये। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। जब देखा कि थोड़ा फ्रंट फुट पे निकल रहे हैं, गेंद की हल्की सी लंबाई को खींचा। देखिए महेंद्र मागे कभी भी इस तरह की स्थिति में आगे आ सकते हैं। भौमिक 11 गंधारी बनाम मौलिक 11 ठाणे के बीच मैच। इस मरतबा एक हाथ से खेला है, गेंद हवा में जरूर है और कोई गलती वहां पर नहीं हुई है और आउट होके जा रहे हैं अर्जुन बांगर। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। जाना चाहते थे काशी, पहुंच गए वाशी। मयूर दादा प्रतीक दादाची, मयूर दादा प्रतीक दादाची, वन जोडी हाय जकास, वन जोडी हाय जकास, वन जोडी हाय जकास। 17 नंबर वाल्याचा, 17 नंबर वाल्याचा, नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात। नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या थँक यू शहरात। डीजे। यस, बदलापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मयूर पिसेकर आणि त्याचबरोबर प्रतीक पिसेकर या 2 बंधूंच्या जोडीची ही स्पर्धा तुम्ही पाहताय। त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय जगन्नाथ स्फूर्ती चषक 2024 हा महासंग्राम क्रिकेटचा। नवीन फलंदाज हुजेर चाललाय मैदानामध्ये। हुजेर गेला तर बिझी क्रिकेटर म्हटला जातो, तो चौफेर खेळण्यासाठी जाणला जातो, इम्प्रोवायझिंग स्ट्रोकसाठी जाणला जातो आणि मैदानामध्ये गेल्या गेल्या 2 बॅट त्याच्या हातामध्ये तो घेतो आणि त्याच्यानंतर थोडासा सराव करत असताना, ड्रिल करत असताना अंदाज बांधतोय की किती फोर्स लावल्यानंतर कितीपर्यंत बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो, कारण हा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे। या फलंदाजाच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगाने धावा येतात, त्याचं कारण आहे तो इम्प्रोवायझिंग स्ट्रोकसाठी जाणला जातो। परंतु ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज साहिल लोंगलेने। साहिल मुड़ते हुए उजैर शेख के लिए आते ही रिवर्स शॉट खेलना चाहते थे, तेज रफ्तार की गेंद थी, निकल गई विकेट कीपर के पास। मी कौतुक करेन साहिल लोंगलेचं, कारण मागच्याही मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतल्या, याही मॅचमध्ये तो ब्रेक थ्रू देत असताना आपल्याला पाहायला मिळालं। आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत, 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात। कमाल की तेज रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं साहिल लोंगले, सामना कर रहे उजैर शेख। जड़ में गेंद, वाइड यॉर्कर बीट किया वहां पर, गजब का ओवर खत्म किया यहाँ पर साहिल ने, जिसमें केवल 3 रन दिए। एक्सेलेंट ओवर टर्न फ्रॉम साहिल लोंगले। 2च धावा या ओव्हरमध्ये आल्यात, एक लेग बायच्या स्वरूपात धाव आलेली आहे, 3 धावा तशा आलेल्या आहेत, परंतु काय गोलंदाजी राहिली। पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या, या ओव्हरमध्ये 3, एक एक्स्ट्रा होती। टीमची धावसंख्या 14 आहे। शेवट केला परफेक्ट यॉर्करने। मी म्हणून तर मगाशी उल्लेख करत होतो की उमरोली कर्जतचा गोलंदाज साहिल लोंगले याने प्रभाव टाकलाय। कर्जतचं नाव आज टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर त्याने आणले। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील त्याच्याकडून चांगली गोलंदाजी होती। मागच्या मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतले, या मॅचमध्ये त्याने 1 विकेट घेतली आहे। टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भौमिक 11 गंधारी आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा आहेत 14, एक फलंदाज बाद। विनंती आहे फास्ट क्रिकेट खेळा प्लीज।
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्लड लाईट्समध्ये ही स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण ही क्रीडा नगरी पूर्णपणे न्हावून गेलेली आहे. लश ग्रीन आउटफील्ड, इंटरनॅशनल लेवलच्या फ्लड लाईट्स, हा प्रकाश असं वाटतच नाहीये की आपण रात्री ही स्पर्धा खेळतोय. स्वच्छ असा फ्लड लाईट्समध्ये सर्वच खेळाडू इन ॲक्शन पाहायला मिळतात. मध्ये एक चांगली खेळपट्टी, लेदरची ही पीच आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूला वेगवेगळ्या कलरच्या जर्सीमध्ये खेळणारे सर्व खेळाडू, पिंक कलरच्या पेहरावामध्ये पंच, म्हणजेच काय या लश ग्रीन आउटफील्डवर हे सर्व खेळाडू फुलपाखराप्रमाणे दिसत आहेत. वरून ज्या पद्धतीने लाईट्स पडलेल्या आहेत, मध्ये ही खेळपट्टी पाहायला मिळते. लश ग्रीन आउटफील्ड अक्षरशः पानासारखी वाटते, एखादं बनारसी पान, आणि मधोमध जी खेळपट्टी आहे अगदी तांबूस रंगाची आणि त्याच्यावर असा काट टाकलाय असं वाटतंय हे दृश्य पाहत असताना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं. करण घनसोलकर की गेंद हुक कर दिया है, पीछे खिला रही है, गेंद दर्शकों में जाती हुई 6 रन. पीक केला, क्रीजच्या आतमध्ये जात असताना हुक केला आणि तिथे पिंक कलरच्या टी शर्ट मध्ये प्रेक्षकाने झेल टिपला. हा जर काल टिपला असता तर 1000 रुपये नक्की मिळाले असते ठाणे विरुद्ध रायगड मॅच मध्ये. परंतु इथे एक षटकार येतोय. फलंदाज आकाश जांगेडच्या बॅटमधून पहा काय क्षेत्ररक्षण तिथे केलंय त्या प्रेक्षकाने. दाद दिली पाहिजे. या सर्व प्रेक्षकांची अजूनही सामन्याचा आनंद घेत आहेत, आनंद व्यक्त करत असताना जल्लोष करतायत आणि खूप चांगला झेल विराट कोहली स्टँड मध्ये त्या प्रेक्षकाने टिपलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 20 धावा. करण घनसोलकर पहली गेंद पे सिक्सर लगाया है. आकाश जांगीर ने आकाश में खेला हुआ है स्ट्रोक. 20 रन, 1 विकेट. लेफ्ट आर्म राउंड, राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा कमाल का शॉट खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है, लेकिन आप जाकर उससे रोका है. इस बीच 2 रन बनाए. इस ओवर में अब रन आ रहे हैं. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 1 विकेट. ओवर नंबर 3 चल रहा है. भूमिक 11 गांधारी टॉस जीत के पहले बल्लेबाजी कर रहे हैं. मौलिक 11 ठाणे के सामने. दोनों टीमों के लिए डू और डाई का मैच. इस मरतबा फिर क्रीज में पीछे जाके खेलना चाहते थे, इस मरतबा कामयाब नहीं हुई. आई थिंक ड्रॉप बाय विकेट कीपर. हो, झेल सुटला. इनसाइड एज लागल्यानंतर कठीण असतं कारण जास्त शफल झाला होता बॅटर, त्याच्यामुळे विजन कमी झालं होतं विकेट कीपरचं. त्याला वाटलं देखील नाही की बॅटची कडा घेऊन हा बॉल गेलेला असावा. आणि पहा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. जास्त शफल झाला फलंदाज, त्याच्यामुळे लक्षातच आलेलं नाहीये विकेट कीपरला. करण घनसोलकर इस मरतबा फिर इन दी एयर खेला है. इनफील्ड के ऊपर से गेंद तेज आउटफील्ड है, सरक गई एक्स्ट्रा कवर में. 4 रन. खेळाडू सारे मैदानानं खेळत जिद्दीनं. ब्रँड बनलाय चषक आपला. थँक्यू डीचे. खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. थोडासा हवेत खेळला परंतु जोखीम घ्यावी लागेल, हे माहिती आकाश जांगीडला. धावा करायच्या असतील तर थोडीशी जोखीम घ्यावी लागेल गॅपमध्ये. आणि बरोबर 4 धावा मिळवत असताना हा फटका आकाश जांगीडच्या बॅटमधून चौकार. 200च्या स्ट्राईक रेटने आकाश जांगीड खेळतोय आणि हळूहळू धावसंख्येला आकार आलाय भौमिक 11 गंधारीच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 26 धावा. महंगे पड़ते हुए इस ओवर में करण घनसोलकर. हालांकि दूसरा ओवर योगेश मात्रे को नहीं दिया, उसका एक कारण है कि साहिल ने सामने से अच्छी गेंदबाजी की थी. करण घनसोलकर छोटी गेंद नहीं थी, पुल करना चाहते थे, तेज अंदर आई और थोड़ी स्किट भी हुई, शरीर से टकराई, कोई रन नहीं. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. एक षटकार, एक चौकार, एक डबल. 12 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता शेवटचा बॉल फेस करताना दिसेल आकाश जांगीड, जो 10 बॉलमध्ये 18 धावांवर खेळतोय. उजेरला अजूनही खातं उघडायचंय. घनसोलकर मुड़ते हुए, जड़ में गेंद ऑन साइड पे खेला है, मिड ऑन पे. अब खिलाड़ी पहुंच रहे हैं. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पे पहुंचा है. 27. देखना है कि अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है.
रनआउट चेक केला जाईल उजेरच्या एंडला, जिथे थ्रो डायरेक्ट हिट झाला, चांगला थ्रो केला. आणि पाहूया आता तिथे उजेर रनआउट आहे का. आणि त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेक देखील झालाय, कारण तिसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल होता. परंतु आता नक्की चर्चा करू शकतो आपण, कारण ऑलमोस्ट षटक इथे संपलंय. कारण घनसोलकरचं कालपासून आपण पाहतोय जो आमचा मुख्य व्यासपीठ एंड आहे, म्हणजेच बदलापूर विलेज एंड, इथून जास्तीत जास्त स्पिनरचा वापर केलेला जात नसतो. परंतु आज कॅप्टनने तिथून स्पिनरचा वापर केला आणि ऑलमोस्ट 13 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. आता पाहूया ॲक्शन रिप्ले. उजेरची बॅट ड्रॅग होत असताना पाहायला तर मिळते, परंतु ज्यावेळेला बॉल लागला स्टंपला त्यावेळेला बॅट आतमध्ये होती का हे चेक केलं जाईल. आणि पाहूया टीव्ही अंपायर हेमंत शेट्टी यांचा निर्णय येतोय, नॉट आउट. बॅट होती तर हे मी सांगितलं असतं, परंतु शेवटी अंपायर इज द बेस्ट जज. त्यांचा निर्णय शेवटी आपण मानतो. शेवटी त्यांना महत्व आहे. 42 नियम आहेत, त्याच्या अंतर्गत अंपायरसाठी देखील एक स्पेशल नियम आहे क्रिकेटच्या रूल बुकमध्ये. कॉमेंटेटरसाठी कोणताच नियम बनवलेला नाहीये, परंतु शेवटी त्यांचं मानावं लागतं, ऐकावं लागतं, सांगावं लागतं. आऊट आहे नाहीये असं सांगण्यात आलंय, म्हणजेच बॅट इथे ड्रॅग करण्यात आली आहे. पिसेकर बंधूंची फॅमिली, त्यांचं इथे सहर्ष स्वागत आम्ही करतोय, सुस्वागतम. बिल्कुल कुणाल सर, आपने सही कहा. बोलने की तो पैसे मिलते हमको, और सबसे बड़ी बात है कि दुनिया किसी गूंगे की कहानी नहीं लिखती है. मयूरदादांच्या अर्धांगिनी यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिका वहिनी पिसेकर, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 1 म्हणजेच 9ची सरासरी गाठण्यामध्ये यश आलेलं आहे. काल प्रतीकदादा यांच्या देखील अर्धांगिनी इथे उपस्थित होत्या. आणि यावेळेला पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, झेल सोडलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे, 2 धावा मिळवतील फलंदाज आकाश आणि उजेर. सुपला आणि बसला 2 रन आते हुए जिस तरह से शॉट खेला था, देखिए रनआउट भी होते होते बच गए. कहते हैं कि किस्मत की पूरी जेब में लेके आए आकाश जहांगीर. आणि हे आपल्या स्क्रीनवर मयूरजी पिसेकर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची कन्या देखील आहे. दोन धावा इथेही मिळतील. मयूर पिसेकर आणि त्यांची कन्या, मुलगी म्हणजेच धनाची पेटी असं म्हटलं जातं. सम्राज्ञी हिला सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे हाय हॅलो करत असताना. आणि खऱ्या अर्थाने कन्या आपल्या घरामध्ये असणं म्हणजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. वडिलांवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी जर कोणी असेल तर ती मुलगी असते. आणि आज आपण पाहतोय वडिलांच्या अगदी जवळ ती आहे, त्यांच्या हृदयाच्या ती जवळ आहे. आणि खऱ्या अर्थाने सम्राज्ञीचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. tenniscricket.in वर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. भारतातली पहिली वेबसाईट जिला 18 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि येणाऱ्या 20 पासून 25 पर्यंत 10 PL म्हणजेच सुरतमधून देखील तुम्ही टेलिकास्ट पाहाल tenniscricket.in वर. हे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. या माणसाने ही दुनिया घडवली आहे. आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल आणि त्यांच्या हक्काचं, त्यांच्या मालकीचं हे क्रीडांगण आहे फ्लड लाईट सहित. या माणसाने खऱ्या अर्थाने एक वेगळी गोष्ट करून दाखवलेली आहे. पैसा तर सगळे कमवतात, परंतु स्वतःचं एक मैदान त्यांनी जगाला दाखवलंय. साहिल की गेंद इस मर्तबा सामने उछालना चाहते थे, मोटा सिरा लेकर गली से स्क्वारिश थर्डमैन पर फिर 2 रन. रन के लिए हिरन बन रहे हैं वहां पर आकाश जहांगीर. 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 33 पे पहुंचा. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. ओ स्टेपिंगचा नो बॉल कदाचित इथे चेक करायचा आहे, कारण नॉन स्ट्रायकिंग आहे. शॉर्ट रन चेक करायचे, यस शॉर्ट रन चेक करायचे, ना की ओ स्टेपिंगचा नो बॉल. तर शॉर्ट रन इथे चेक करायचे, कारण ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच अंतिम असेल. अंपायर्स कॉल. अंपायर ये बताइए कि 2 रन पूरे हुए या नहीं.
2 रन, 33 रन, 1 विकेट। खेल की शुरुआत होती भी साहिल लोंगले सामने की ओर से आते हुए आकाश जहांगीर के लिए। शॉट थर्मेन लगभग फ्लाई स्लिप, शॉट फाइन लेग, कवर और मिड ऑफ सर्कल में स्विंग एंड मिस। गुड लेन पे पड़ने के बाद गेंद थोड़ा सा अतिरिक्त उछाल के साथ विकेट कीपर के पास। चांगला कटरचा वापर केलाय, कमी गतीने टाकलेला बॉल, यावेळेला गती थोडीशी काढली साहिल लोंगलेने, त्याला माहिती आहे वेगाने जर टाकला तर प्रहार होईल, परंतु आकाशकडे जर पाहिलं तर फुटवर्क देखील नव्हतं। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला बीट करून बॉल गेला विकेट कीपरकडे। धाबा झाल्या 33। साहिल लोंगले ऑफिस टोस खेलना चाहते थे, बल्ला जरूर फेंक दिया था वाइट, लगा तो मटका नहीं तो झटका। 34 पे पहुंचा स्कोर, 1 विकेट। लेग स्टंपच्या बाहेर एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगाने टाकण्याचा प्रयत्न मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये, त्याच्यामुळे इथे लाईन भरकटला, वाईड बॉलचा इशारा आलाय। एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल टीमच्या टोटलमध्ये। धावा झालेल्या आहेत 34 आणि बॉल देखील 3.4, मगाशी 3.3 होते, त्यावेळेला 33 होते, आता 3.4 झाल्या, 34 धावा झाल्यात। म्हणजेच काय बॉलच्या सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे। मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं होतं महेंद्र मागेने की 50 धावा कमीत कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करू, त्या दिशेने वाटचाल सध्या तरी सुरू आहे टीम भौमिक 11 गंधारीची। लेकिन जिस तरह साहिल लोंगले ने पहला वर्क किया, जिस तरह ये वर्क किया है, अभी तक बल्लेबाजों को आज़ादी नहीं दी, भले से 2-2 आए हैं। इस मरतबा फिर पल्लू शॉट खेलना चाहते थे। देखिए सुपला मराठी में कहते हैं, स्कूप इसे इंग्लिश में कहते हैं, और पल्लू शॉट हिंदी में इसलिए कहते हैं कि हमारी माँ बहनें जिस तरह साड़ी का पल्लू झाड़ती है, बल्ले की पोजीशन वहीं रहती है। चांगला कटरचा वापर केला होता, कमी गतीने टाकलेला बॉल बीट केलाय पुन्हा एकदा आकाशला। शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक। साहिल इस मरतबा गेंद को उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया कैच, आकाश जहांगीर आउट। करण धुळे होता डीप मध्ये, थोडासा शफल झाला, त्याच्यानंतर ऑन साइडला फ्लिक केलाय, मनगट वळवलं आणि करण कडे बॉल जात असताना नक्कीच सर्वांच्या नजरा खेळलेल्या होत्या, कारण हा असे झेल टिपतो, हा असे झेल सोडत नाही। बरोबर समोर बॉल पडत होता, तेच तो सांगतोय, बॉल डीप होत होता, खाली येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये समोर त्याला सूर मारावा लागला। फलंदाजाचा धूर काढलाय करण धुळेने, फलंदाज बाद होतोय। आडनाव देखील धुळेच आहे करणचं, आणि तेच इथे सांगत असताना की बॉल थोडासा पुढे पडत होता आणि अशा परिस्थितीमध्ये तो पडला, धडपडला, परंतु त्याने झेल सोडलेला नाहीये। अशा अनेक कॅचेसचा तो धनी आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने कॅचेस पकडलेले आहे। सिंहगडची स्पर्धा मला अजूनही आठवते, करण धुळेचं ते क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे चर्चेमधला हा खेळाडू आहे। आणि आपण मगाशी ज्यांच्या नावाविषयी चर्चा करत होतो ते मयूर पिसेकर सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची कन्या सम्राज्ञी आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते। आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं की मुलगी म्हणजेच धनाची पेटी, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुलीचं जीवनामध्ये असणं, अस्तित्व असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। एखाद्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी कोणती व्यक्ती असेल तर ती मात्र मुलगी असते, परंतु सगळ्यात जगातील सर्वात श्रेष्ठ दान जर कुठलं असेल तर ते मात्र कन्यादान असतं। ज्यावेळेला आपल्या घरातून मुलगी दुसऱ्या घरात जाते त्यावेळेला जे आपण दान करतो ते मात्र कन्यादान असतं, आणि भविष्यात नक्कीच मयूरजी पिसेकर आणि त्यांची अर्धांगिनी यांना नक्कीच कन्यादान करावं लागेल, आणि ती कन्या आज आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या माध्यमातून। आणि खऱ्या अर्थाने मी नक्की म्हणेन की मयूरजी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक कन्या आहे। अमरेश यादव को डेथ ओवर में बुलाया गया है। चॉप करने की कोशिश, वाइड यॉर्कर से नींद उड़ती भी वहां पर उजैर शेख की कमाल की बॉलिंग। नॉन स्ट्राइक पे श्याम चौधरी है, थोड़ा सरप्राइज है महेंद्र मागे नहीं आए। उसका कारण ये भी हो सकता है कि अमरेश यादव को मोर्चे पे लगा है। बहुत लंबे रनअप से मैन फ्रॉम मुमरा अमरेश यादव। इस मरतबा बैठा, टेलीविजन नहीं है, गेंद हवा में है, लेकिन मौका भी दिया और छक्का भी दिया, मौका भी दिया और छक्का भी दिया। उसके बाद सर अपने हाथ, उन्होंने हाथ अपने सर पे रखे, भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता। झेल सोडलाय विकी मुंबईकरने, आणि आय थिंक आता बाउंड्री चेक केली जाते। बॉल तर लागलाय रूफवर, परंतु शेवटी चेक केलं जाईल। महत्त्वाचा सामना आहे।
देखना है कि 4 हैं या 6। विक्की मुंबईकर ने बहुत बड़ी गलती की है। कहते हैं कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है। हाय षटकार आहे, बरोबर त्या रूफवर जाऊन बॉल धडकलाय, जिथे ऍडव्हर्टायझिंग बोर्ड आहे या स्पर्धेचा, बरोबर त्या बाउंड्री लाईनला जाऊन बॉल धडकलाय। 6 धावा मिळतील। अमरेश सामना करेंगे उजैर शेख। फिर से घूम के मारा है, फिर से गेंद आसमान में खड़ी रह गई और आउट हो गए उजैर शेख। कडे दुसरा पर्यायच नव्हता, मोठे फटके मारायचेच होते। एक वेळेला जीवदान मिळालं, विकी मुंबईकरने झेल सोडला। 6 धावा तिथे मिळाल्या, महत्वाच्या त्या 6 धावा होत्या आणि त्याच्यानंतर तो परतलाय। आता मात्र महेंद्र मागे आलाय। महेंद्र मागेकडे नक्की 3 बॉल आहेत। 3 बॉलमध्ये किती बॉल तो फेस करतो याच्यावर संपूर्ण डिपेंड असेल की काय धावसंख्या उभारू शकतो इथे भौमिक 11 गांधारी। अमरेश यादव सामना करेंगे महेंद्र मागे, फिनिशर ऑफ भिवंडी एंड फिनिशर ऑफ महाराष्ट्र। कुछ लोग तो कहते हैं कि महेंद्र मागे के पास अलाउद्दीन का चिराग है, आते जलाते हैं, मैच जीत के जाते हैं। 40 रन में अमरेश यादव मागे को बॉल परफेक्ट यॉर्कर, कोई जवाब नहीं था मागे के पास। आगे रखी हुई गेंद थी और मागे का विकेट गिरता हुआ। परफेक्टो क्रशिंग यॉर्कर ऑन साइडला, बॅट लवकर क्लोज झाली फेस आणि इथे पहा यश त्यांचा वेध घेऊन गेलाय। हा बॉल बरोबर ऑफ स्टिकला जाऊन धडकलाय। हा बॉल चांगली गोलंदाजी मुंबऱ्याचा अमरेश यादव इथे करत असताना, विशेष म्हणजे एक षटकार आलाय त्याच्या ओव्हरमध्ये, तो देखील झेल होता, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळत असताना ही ऑन हॅट्रिक नाव। डेथ ओवर में आप हैट्रिक कर दें तो इससे बढ़कर बात क्या रहेंगी। जिस तरह डेथ ओवर में साकिब ने 2 विकेटें लेकर विकेट मेडन किया था। नए बैटर मैदान में जा चुके हैं। वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल। कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है। अमरेश यादव सामना करेंगे जयेश पाटिल। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप, स्विंग करना चाहते थे। देखना है यहां पर नॉन स्ट्राइक पर अपना विकेट बलिदान करते हुए जयेश पाटिल। 1 गेंद बची है स्ट्राइक पे श्याम चौधरी। याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर आगमन होते प्रवीणजी राऊत साहेबांचं। आकाश राऊत साहेबांनी त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार स्वतः त्यांना इथे घेऊन येतात या स्पर्धेमध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी। आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। त्यांच्याच बरोबरीने आकाश राऊत हे देखील इथे उपस्थित होतात। या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार मयूरजी पिसेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची ग्रँड एंट्री आमच्या या मुख्य व्यासपीठावर होते। आपलं सहर्ष स्वागत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण आणि त्याचबरोबर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं। प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं, प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदान। आखिरी गेंद। अभी तक इस ओवर में कितने रन दिए? सिर्फ 6 रन दिए। शाम को टर्न किया ऑन साइड में
गेंद मिड विकेट बाउंड्री पर, थोड़ा फंबलिंग, इस भी थ्रो बढ़िया और आउट हो गए श्याम चौधरी आखिरी गेंद पर। तो कुल मिलाकर रन बने 40-41 की चुनौती, 41-42 की चुनौती। चलते हैं पहले ओमकार के पास और खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे मिस्टर IPL कुणाल दाते सर। प्रवीण राऊत साहेब यांना इथे सध्या आमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे। आकाश राऊत देखील त्यांच्या बरोबरीने उपस्थित आहेत। स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आपण पाहतोय स्पर्धेमध्ये 7वा दिवस 7व्या रात्रीचा खेळ इथे रंगत असताना 41 धावा झाल्यात, 42 धावांचं लक्ष्य, 42 टू विन, 42 धावा करायच्यात आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्या सर्वांचा मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। बेचाळीस धावांची आवश्यकता आहे, 42। याच्यानंतर होणारा सामना हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो त्या टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल। 5 षटकांची ती देखील लढत असेल। क्वालिफाईंग राऊंड एक संघ फायनल मध्ये दाखल होईल। सिल्वर स्टार भिवंडी 70-70 हा संघ या स्पर्धेच्या तालुकानिहाय गटातून फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरला आणि आजच्या रात्रीमध्ये खुल्या गटातून एक संघ फायनल मध्ये दाखल होईल। प्रवीण राऊत साहेब नुकतंच ज्यांचं आगमन झालंय या स्पर्धेमध्ये, आकाश राऊत हे देखील तिथे त्यांच्या बरोबरीने उपस्थित आहेत। या स्पर्धेचे जनक शिल्पकार, ज्या माणसाने ही दुनिया निर्माण केली आहे, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ज्यांच्या मालकीचं हक्काचं आहे, असे मयूरजी पिसेकर आणि त्यांचेच बंधू प्रतीक पिसेकर यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय 7व्या रात्रीमध्ये। अपार कष्ट मेहनत करत असताना शेवटी एक भव्य दिव्य क्रीडा संकुल त्यांनी उभारलं। अनेक लेदर क्रिकेटच्या मॅचेस या क्रीडांगणावर झालेल्या आहेत। चेक तर थोडेसे थांबवते कॉमेडी बॉक्स आपल्याला, कारण भरपूर मान्यवरांचं आगमन झालंय। तर अतिथी कक्षामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय। तर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय प्रवीणजी राऊत, शिवसेना उपशहर प्रमुख बदलापूर यांच्या स्पर्धेमध्ये स्वागत झालंय। जय महाराष्ट्र साहेब, स्वागत आहे तुमचं या स्पर्धे मनापासून स्वागत करतोय। आणि त्यांच्या समेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आकाशजी राऊत यांचं आगमन झालंय, तुमचं देखील मनापासून स्वागत। आणि समेत संदीपजी डोंगरे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय त्या रवीना डोंगरे मेकअप आर्टिस्ट यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। तर या आपण सन्मान करूया। मी विनंती करेन स्पर्धेचे भागी विधाते ज्याने ह्या स्पर्धेला नव्हे तर बदलापूरलाच पूर्ण बदलून टाकलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त एकच नाव, ते मात्र मयूर दादा आणि प्रतीक दादा यांचं नाव आपण पाहतोय। या आपण सन्मान करूया। हँडसम डॅसिंग पर्सनॅलिटी, नेतृत्व या परिसरात एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांना निश्चित शिवसेनेची तोप देखील समजले जाते, जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणजी राऊत यांचा आपण या सन्मान करूया। जय महाराष्ट्र साहेब, तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय। शिवसेना लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना, जिथे मात्र कमी तिथे मात्र शिवसेना, स्वागत आहे तुमचं। यस, तर विनंती करूया प्रवीणजी राऊत साहेबांना की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अत्यंत मार्मिक शब्दामध्ये। धन्यवाद। आज खरंच खूप असं छान असं आयोजन या बदलापूर शहरामध्ये होत आहे। आज मयूरचा आम्हाला खूप अभिमान वाटतो का या बदलापूर नगरीमध्ये असं सुंदरसा असा क्रीडा संकुलसारखा ग्राउंड आज बनवलेलं आहे। समस्त पूर्ण ह्या ठाणे रायगडमधल्या सर्व टीम या इथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि खूप असं छान मॅचचं आयोजन केलेलं आहे त्यांनी। आम्हाला आम्ही तर नेहमीच यूट्यूबवर बघत असतो का मयूर नेहमीच त्याची कार्यरत असतो, सामाजिक कामसुद्धा तो वसा घेऊन पुढे चाललेला असतो आणि सामाजिक काम करत असताना मुलांना इथं जे क्रीडाचे असतं क्रिकेटच्या माध्यमातून तो प्रोत्साहन देत असतो। मला खरंच खूप खूप तुझा अभिमान आहे आणि तुम्हा प्रतीक एक भाऊ जो छोटा भाऊ आहे प्रतीक, खरं त्याची तर खूप मेहनत आहे। मला आता मयूर सांगताना बोलत होता का ह्या ग्राउंडची पूर्ण तो देखरेख तो प्रतीक करत असतो। खरंच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू साहेब, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आमचं कौतुक देखील केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। आपण अजून एक सन्मान करूया। सन्माननीय आकाशजी राऊत साहेबांचं आगमन झालंय, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, स्वागत आहे तुमचं देखील। कारण ज्यावेळी
महाराष्ट्र शासनानं घातलेली बंदी ती नंतर उठली, त्यानंतर मात्र बैलगाडा शर्ती आपण खूप जोरात पाहतोय. जो आपला छंद आहे, जो आपल्या मातीतला खेळ आहे आणि तो आपण सध्या एन्जॉय करतोय आणि त्यांचेच अध्यक्ष सन्माननीय अकाजी राऊत यांचा आपण इथे यथोचित सन्मान करतोय. बघू शका स्क्रीनवरती सुंदर दृश्य, ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड, ब्युटिफुल पिक्चर सचा. त्यानंतर अजून एक सन्मान करूया आपण सन्माननीय अकाजी राऊत यांचा देखील आपण सन्मान करूया. त्यानंतर संदीपजी डोंगरे साहेबांना विनंती करेन आपण यावं साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय ओव्हर आउट टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात 42 धावांचं लक्ष्य आणि इथे पहिल्याच बॉलवर डिरेक्ट हिट झाला असतं तर चित्र थोडंसं वेगळं राहिलं असतं. बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब पाहायला मिळाली. 2 धावाने श्री गणेशा होतोय. मौलिक 11 ठाणे. वाघबेची धावसंख्या 2 आहे. अजूनही 40 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये लक्ष चांगलं सेट झालंय. चेक. तर एक शेवटचा सन्मान आपण करूया आजच्या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन झालंय. रवीना डोंगरे मेकअप आर्टिस्ट यांना मी विनंती करेन आपण साधिक कक्षामध्ये यावं आणि मी विनंती करेन सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्व आपल्या लाडक्या वहिनी मी हार्दिका पिसेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. एका महिलांच्याच हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये, मनापासून स्वागत. ओव्हर आउट टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. चांगला सेमी हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने विशाल शहाच्या बॅट मधून येतोय. हा चौकार चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं विशालचं आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर काही सन्मान इथे होत आहेत. (28 बॉल आणि 36 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सुलतानच्या विरुद्ध पुन्हा एकदा सुपला शॉट बॉलला पाठवल्या आता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅट मधून चौकार येतोय. चांगला स्कूप बॉलला मागे पाठवले. 4 धावा मिळाल्यात. विशाल शाह बॉल आता हवेत आहे. फिल्डर धावतायत. डीप मधून येईल. बॉलच्या खाली झेल होण्याची शक्यता आहे. आकाश जांगीड चूक करणार नाही. विशाल शहाचा खेळ संपलाय. पहिली विकेट इथे गारत. खेळाडू खेळती जोशाने, खेळाडू खेळती जोशाने, खेळाडू खेळती जोशाने. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात केली होती मैदानाच्या आतमध्ये विशाल शहानं. त्यानंतर एक शॉट ऑफ लेंथ त्याला पूल करताना फटका फसला आणि एक चांगला झेल आकाश जहांगीरनं टिपला. व्यासपीठावरती पूर्ण राऊत परिवार आपल्यासोबत जोडला गेला. बदलापूरच्या विकासामध्ये राऊत फॅमिलीचं देखील तितकंच मोठं योगदान आहे आणि अगदी बदलापूरच्या या सर्वांगीण विकासामध्ये कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये हे सगळे भरपूर मोठ्या संख्येनं काम करत असतात आणि तसंच महाराष्ट्र बैलगाडा संघटनेमध्ये या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. बैलगाडा म्हटलं की नाच जीवापलीकडचा आणि या राऊत परिवाराची म्हणजे ही बदलापूरची ओळख आहे. त्यांचं स्वागत करूयात. 10ला विकेट गेली आहे. फर्स्ट कमबॅक झालं कोणाल सर सुलतान खानच्या माध्यमातून. बॅक करणं गरजेचंच होतं कारण 2 चौकार आल्या होत्या आणि 2 चौकार आल्यानंतर मात्र विकेट प्राप्त केली आहे. लक्ष या मॅच मध्ये आहे 42 धावांचं. 42 सहज सोपं नाहीये. सुलतानचा हा बॉल फुलर लेनचा होता. शेवटच्या क्षणाला बॅट खाली आणली. हलक्या हाताने ढकलले. 2 धावा मिळू शकतात. मयूरच्या खात्यामध्ये 2 धावा. खातं त्याचं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेईल. धावा झाल्यात आता 12. फलंदाजीसाठी मैदानावरती मयूर आला. मागच्या 2 सामन्यामध्ये खरं तर टीम आतुरतेनं वाट पाहत होती या खेळाडूची आणि हा गेम चेंजर प्लेअर आहे आणि मोठ्या मॅचमध्ये 2 असे खेळाडू खेळतात. मौलिक 11 ठाणेसाठी मयूर दातीलकर आणि पालेगावचा पांड्या ही जोडी जमली तर थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे सुलतानला कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिलेच पवित्रा बनवला होता. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंगिंग यॉर्कर होता. सुलतानचा 1 धाव कंप्लीट होते आणि 1च धाव मिळताना दिसेल. सुलतान देखील थोडंसं टसन देतोय. स्माइल आहे त्याच्या चेहऱ्यावर कारण
एकाएकी त्याच्या विरुद्ध अशा पद्धतीने पवित्रा घेणं, लॅप शॉटसाठी प्रयत्न करणं सोपं नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक राहिलं नावावर मौलिक 11 वाघबी ठाणेच्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 13 अशी धावसंख्या फलकावर लागली आहे. चांगली सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अगदी 2 चौकार. विशाल शहाने एक ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो ना, ती सुरुवात करून दिली आहे. पाहिजे फिनिश कसं केलं जाईल, कारण पॉवर प्लेची 2 षटकं या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाची आहेत दोन्ही टीमसाठी. इथे 13 आलेत, जर अजून 10 आल्या तर मॅचमध्ये अगदी एक स्ट्रॉंग झोनमध्ये येऊ शकतो मौलिक 11 ठाणे. आणि इथनं जर पुनरागमन झालं, एखादी विकेट आणि एक चांगलं षटक आलं तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो तो म्हणजेच भौमिक 11 गंधारी या संघ. मजा मॅचला, चांगला रंगतो सामना. पहिल्या षटकात आले 13, विकेट गेली 1, बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अजूनही 24. आणि या पाहूयात कशा प्रकारे हा सामना पुढे जातोय. मयूरजी पिसेकर या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीणजी राऊत साहेब, आकाशजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी थोडीशी चर्चा करत असताना वार्तालाप सध्या सुरू आहे. आणि मगाशी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं प्रवीणजी राऊत साहेबांनी, कारण एक मोठी दुनिया निर्माण केली आहे. या 2 बंधूंनी यावेळी हलक्या हाताने बॉलला ढकलले, चालत येऊन 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, खुश करा आणि खुश रहा. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना 2 धावा मिळतात मयूरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15. एक वेगळ्याच धाटणीचा फलंदाज मयूर दातीलकर. फडकेपडा गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळ्या यशाच्या उंच शिखरावरती नेणारा खेळाडू आहे. आणि मयूर दातीलकरची बॅटिंग कुणाला सर काय स्पेशल वाटतं त्याच्या बॅटिंगमध्ये, कारण काहीतरी डिफरंट प्लेअर. स्पेशल म्हणायचं झालं की सध्या तो मेरिटवर खेळतोय, कारण दूर दूर क्षेत्ररक्षक सजवलेत, हलक्या हाताने ढकलल्या, 2 धावा मिळवल्यात. पुन्हा एकदा ते चित्र चालत आलंय, अपील केली आहे, पायावर लागलाय का हे पाहावं लागेल. एकाच धावेवर समाधान आता मानत असताना इम्पॅक्ट पहा. पंच सांगतायत जास्त बाहेर होता हा बॉल, यष्ट्यांना लागला नसता. लेग बायचा इशारा. पुन्हा एकदा चालत सुटला होता. असं वाटतं की अंडरआर्मची एखादी स्पर्धा सुरू आहे, परंतु इथे तसं नाहीये. एक मोठी स्पर्धा खेळत असताना परंतु गॅप शोधतोय, धावा करतोय, हे महत्वाचं आहे. मॅच ऑन आहे खरं तर. मौलिक 11 ठाणे ट्राय काय करते की इथनं डॉट बॉल द्यायचे नाही आहेत, विकेट टिकवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजी करतोय आपण पाहता फिरोजला, जो भारतीय टेनिस बॉल पटलावरचा एक मोठा गोलंदाज आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट सध्या टेम्परामेंटनं एक वेगळ्या शैलीदार डावानं डाव सजवला जातोय. मयूर दातीलकर आणि मनीष कोळेकर तितकी चांगली साथ त्याला देतोय. डो डाय मॅच आहे. उलटा फटका इथे सजवत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. 1 धाव कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे आणि आता डायरेक्ट हिट. अंपायर कडे अपील. अंपायरने तर आउट इथे घोषित केलंय. फलंदाज मनीष कोळेकर बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा धक्का मौलिक 11 वाघबी ठाणेला, कारण मगाशी ज्यावेळेला पहिली धाव कंप्लीट केली त्यावेळेला उशीर झाला असं वाटतच होतं. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र मनीष कोळेकर पंड्या रनआउट होतोय. ज्या वेगानं मयूर दातीलकर धावतोय अगदी त्या वेगानं पांड्या थोडंसं कमी पडलाय. आणि इकडे 2 रनचा कॉल अगदी चांगला होता मयूर दातीलकरचा. रनिंग बिटवीन द विकेट थोडासा वेळ लागला. आणि बॅटची पोझिशन देखील तुम्ही पाहता, ग्राउंडिंग करताना भरपूर काळ जास्त बॅट हँडमध्ये होती, इन द एअर, आणि अगदी डायरेक्ट हिट आलं आणि परतावं लागलं मैदानावरती फलंदाजाला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहता 17 आणि 17ला विकेट्स गेली आहे मैदानावरती. नंबर 2 लोकल बॉय, बदलापूरचा वंडर बॉय मैदानावरती दाखल झालाय, करण धुळे. मी पंचांची दाद देईन. नितेश कदम यांनी क्षणार्धात हा निर्णय घेतला. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर भरपूर वेळेला पंच करत असतात, परंतु नितेश कदम यांनी स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवला आणि त्याच वेळेला सांगितलं की फलंदाज बाद आहे. काय निर्णय दिलाय. अशी पंचांची कामगिरी व्हायला पाहिजे. हेमंत शेट्टी असतील, राम पटोळे, JP, नितेश कदम, खूप चांगली पंचांची भूमिका आहे, सर्वांनी पार पाडली आहे. आणि तेवढंच चांगलं टेलिकास्ट. टेनिसक्रिकेट.in गौरव सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले ती स्पर्धा संपन्न करत असताना. 18 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत टेनिसक्रिकेट.in चे. 19च्या दिशेने वाटचाल. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट मारलाय, बॉल सीमारेषा पलीकडे. करण धुळेच्या बॅट मधून येतात रन 4, चौकार. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवा. थँक्यू डीजे. कॅश शॉट होता पहिल्याच बॉलवरती, डगआउट मधनं सेट होऊन आला, बॅटच्या समोर होता, ओव्हर द बॉलर हेड. हा चौकार येतो आणि या चौकारानं धावफलक एक स्ट्रॉंग झोन मध्ये जाऊन पोहोचलं. 21 लॉस ऑफ 2 विकेट. फिरोज तयार आहे. हलक्या हाताने मागे ग्लान्स करत असताना क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळताना दिसेल. सेन्सिबल क्रिकेट. 1 चौकार आला, त्याच्यानंतर फक्त दिशा दिली, 5 धावांवर पोहोचलाय.
करण धुळे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दुसरं षटक 22 धावा आणि दुसऱ्या बाजूला मयूर दातीलकर मैदानामध्ये. फडकेपाडा गावचा हा खेळाडू ठाणे रायगड मॅच मध्ये देखील अनेकदा खूप चांगली कामगिरी करून गेलाय आणि तेवढंच दमखम दाखवलाय. नेहमीच ज्या वेळेला खुल्या गटामध्ये स्पर्धामध्ये खेळण्यासाठी तो येतो. 4 बॉलमध्ये 5 धावा केल्यात. तोही चांगला खेळतोय, करण चांगला खेळतोय, परंतु धावा चेस होतील का? लक्ष चांगलं आहे. 42 धावांचं. पुढचा बॉल फिरोजचा वेगवान बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा, परंतु इथे बॅटला चाटून बॉल विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉल, जे पाहिजे होतं फिरोज कडून ते इथे झालंय. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात फिरोजने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 ला 2 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते मौलिक 11 ठाणे वाघबीची. आणि आता येणाऱ्या 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आणि 3 ओव्हरमध्ये म्हणजेच 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. चांगली रंगणारा मॅच, कारण आता पॉवर प्ले फिनिश झालाय. 2 षटकांमध्ये रन्स ऑन आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 2 षटकात 22 आहेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी जुनी मैदानावरती धावा करायच्यात, त्या म्हणजे 20. नुकतीच आपण चर्चा केली ठाणे विरुद्ध रायगड मॅचची. मयूर दातीलकरची एक इनिंग ऑलवेज स्पेशल राहिली आहे. छत्रपती ट्रॉफी ज्यावेळी रंगली विजय शेठ उलवेकर साहेबांचे रोहिंजनच्या मैदानावरती, त्यावेळी अगदी गोल्डन 6 मारून ठाणे टीमला विजयाचा आनंद देणाऱ्यापैकी एक मयूर दातीलकरचं देखील नाव आहे. सेकंड स्पेलमध्ये आला खानोका खान, सुलतान खान. बॉलिंग ट्रॅकवरती वेगी सुलतानची ओळख आहे. कटर बॉल त्याच्या गोलंदाजीमध्ये विकेट मिळवून देण्यासाठी त्याला मदत करतात आणि त्याच्याच अगेन्स्ट सध्या चांगल्या रन्स बनवताना आपण विशाल शहाला पाहिलं होतं. आता करण धुळे बॅटिंग ट्रॅक वरती आहे. त्याच्या सोबतीनं मयूर दातीलकर. 18 चेंडू 20 धावा. मौलिक 11 ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध भौमिक 11 गंधारी. व्यावसायिक गटातील एक मोठी मॅच तुम्ही पाहता, कारण डू ऑर डाय, जिंकणारी टीम पुढे जाणार. प्रतीकदादा पिसेकर यांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. मयूरदादा पिसेकर सध्या अगदी पाहताय वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच या क्रीडा नगरीवरती या दोन्ही बंधुराजांची अफाट मेहनत राहिली आहे. म्हणून तर हे क्रीडांगण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल चर्चेत असं कुणाल सर. धावा इथे कंप्लीट केल्यात. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना ग्रास कटिंग ही मशीन, हे इक्विपमेंट आणि त्यालाही इथे चालवत असताना सध्या आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे शिल्पकार मयूर पिसेकर, ज्यांनी हे ग्राउंडचं निर्माण केलंय, बनवलंय. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने टॅप केलंय. एक भाऊ जर या मैदानामध्ये ग्रास कटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तर एक छोटा बंधू पाणी मारताना देखील दिसलाय, कारण ते देखील व्हिडिओ मी काल परवाच पाहिले आणि ती स्क्रीनवर आहे आपल्या. नकळत ही व्हिडिओ काढली आहे. ज्यांनी काढली त्याला देखील सलाम आणि जो काम करतोय त्याला देखील सलाम. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला, हे जर ग्राउंड इथे जर निर्माण झालं एखाद्या बिल्डिंगचं, टॉवरचं, तर कितीतरी पैसे, अमाप पैसे हे दोन्ही बंधू कमवू शकतात. परंतु आपल्या वडिलांच्या आठवणी जोपासत असताना एक ग्राउंडच त्यांनी बनवलं आणि त्याच्यावर हे दोन्ही बंधू मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. सुलतानचा हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने मागे ग्लान्स करत असताना सिंगल प्राप्त केली आहे. फलंदाज मयूर दातीलकरने टीमची धावसंख्या एकेरी दुहेरी धावाने पुढे घेऊन चाललेत. त्यांना माहिती आहे जास्त जोखीम घ्यायचं नाहीये, षटकार चौकार मारायची गरज नाहीये. एखादा खराब बॉल येईल, वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर ते करत असताना पाहायला मिळतात. कारण 15 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. त्याच्यामुळे काय, रन आणि बॉलमध्ये फक्त एका धावेचा फरक आहे. त्याच्यामुळे हा डिफरन्स कधी भरून काढला जाऊ शकतो आणि आपण जर सिंगल डबलने दबाव निर्माण केला तर गोलंदाज नक्की चूक करेल आणि एखादा तरी बॉल खराब टाकेल. हे या 2 फलंदाजांना नक्की माहिती आहे. परंतु दबाव बनवावा लागेल. सुलतान इथे मागे मारलाय, खूप चांगला लॅप शॉट, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण धुळेच्या बॅटमधून. या 2 धावा. चांगली बॅटिंग करतोय कारण पहिलाच बॉल ज्यावेळी चौकार त्याच्या बॅटमधला प्रॉपर मिडल झाला, त्यानंतर आत्मविश्वास त्याला मिळाला आणि आता रन बॉल सामना कुठेतरी आणून ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती नक्की करते टीम मौलिक 11 ठाणेचा संघ. धावफलक 2 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता धावा जाऊन पोहोचलेत 28 आणि 2 विकेट्स गेलेत. 8 विकेट अजून कुणाल सर हातामध्ये. त्यामुळे आता स्ट्रॉंग झोनमध्ये मौलिक 11 ठाणेचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एखादा मोठा फटका मॅचचं चित्र बदलेल आणि डॉट बॉल पुन्हा मॅचमध्ये आणतील भौमिक 11ला. हलक्या हाताने पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, नॉन स्ट्रायकिंग इनला डायरेक्ट हिट करावा लागेल. निसटलाय बॉल आणि आता 2 धावा मिळतील. ही खासियत आहे, हा दबाव आहे गोलंदाजांवरचा. मी मगाशीच उल्लेख केला होता, एकेरी दुहेरी धावा आल्या तर चुका होतील, दबाव येईल. गोलंदाजाच्या हातात बॉल गेला, सुलतानने मारला, बॅकअप मध्ये होता फिरोज, त्याच्या हातातून निसटला आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांची चोरी केली आहे रात्री 9:10. या महत्वाच्या धावा आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. आता बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत. 13 बॉल 12. पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलाय, 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव टाकलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक चांगला आहे. रनआउटची संधी होती ती देखील मिस केली आहे.
2 धावा इथे कंप्लीट करत असताना आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. कालची रात्र देखील उल्लेखनीय राहिली, कारण काल रायगड विरुद्ध ठाणा असा सामना रंगला, 2 जिल्ह्यांची लढाई रंगली आणि आपण पाहतोय त्या लढाईच्या दरम्यान ज्यावेळेला सुरुवात झाली त्या सामन्याची, फ्लड लाईट्स बंद झाल्या आणि त्याच्यानंतर एका फायर शोचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. त्या फायर शोची देखील भरपूर चर्चा, अनेकांचे स्टेटस व्हॉट्सअपला आपण पाहिले, इंस्टाग्रामवर अनेकांनी स्टोरीज ठेवल्या. अशी ही क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 तुम्ही पाहताय. परंतु आता क्रिकेटकडे वळूया. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलमध्ये धावा करायचे 10. भरपूर चांगलं टेम्परामेंट या मॅचमध्ये पाहायला मिळालं. पहिला सी कॉन्फिडंट, नंतर टी फॉर टेम्परामेंट हे मैदानावरती पाहायला मिळालं आणि बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करतात, त्यामुळे कोणताही दबाव मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. 12 चेंडू 10ची गरज आहे. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. अंतिम बॉल टाकला जात नाही, शेवटची रन बनत नाही, तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं तितकंच कठीण आहे. बट एक गोष्ट सोपी आहे, नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचे टीम हर्ष 11, दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली आणि कॅप्टन आणि ऑल टीम कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. 12 चेंडू 10ची गरज. या पाहूयात कसा सामना पुढे जातोय. म्हटलं जातं ना, हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में कोई समंदर दरिया में नहीं गिरता. हा सामना देखील तितकाच मोठा आहे की जिथे एक मोठा उलटफेर करायचा आहे भौमिक 11 गंधारीला. बट ज्या अनुषंगाने करण धुआ बॅटिंग करतोय, मयूर दातीलकर अगदी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन मॅचला घेऊन पुढे चाललाय, त्यामुळे मोठं चॅलेंज असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या गंधारीच्या बॉलर्सकडे. 12 बॉल आणि 10 धावा. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा, जास्त वेळ घेऊ नका. शाकिब आलाय गोलंदाजीसाठी, ज्याने मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं आणि 2 विकेट घेतल्या होत्या, सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. परंतु एंड आता थोडासा वेगळा आहे त्याचा. फार एंड कडून गोलंदाजी करताना दिसतोय. मगाशी पॅव्हलियन एंड बदलापूर विलेज एंड कडून त्याने गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी तिथून केली होती. परंतु आता त्याच्या हातामध्ये षटक दुसऱ्या एंडने दिले. ज्या एंड पासून विकेट थोडीशी ड्राय आहे तिथून बॉल चांगला फिरतो हे माहिती आहे कॅप्टनला आणि त्याच्यामुळे कदाचित ही रणनीती असावी. आणि जर या गोलंदाजाने 7-8 धावा ठेवल्या तर मॅच मध्ये मजा येईल. शाकिब गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल थोडासा आर्मर टाकलाय, पंचांकडे अपील, कारण पडल्यानंतर पायावर लागला. आतमध्ये येणारा वेगवान बॉल आर्म बॉल होता, फलंदाज बाद. चषकाने खेळाया प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. दुरून संघ येती चषकाने खेळाया. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली. मागच्या मॅचचा मला मानवतो मॅचचा किताब का मिळाला हे मैदानावरती सांगताना गोलंदाज साकीब दिसलाय आणि विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आता टीम हडल झाली आहे. चर्चा रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात धक्का दिला, तिसरा बाद झालेत मैदानावरती. आपण पाहता फलंदाज मयूर दातीलकर आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अमित नाईक. अगदी या स्टेजला अमित नाईकचं येणं बट मयूर दातीलकरचं जाणं या सगळ्या चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. मॅच अजूनही जरूर बॅलन्स आहे दोन्ही टीमसाठी. थोडंसं पारडं कुठे का होईना भारी वाटतं कारण लेस दॅन रनबॉल मॅच आहे. बट जर साकीब खानची बोट चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती फिरली तर या मॅचचं चित्र पुन्हा एकदा भौमिक 11 गंधारी बदलवू शकते. कारण लढणं आणि घडणं हे सगळे व्यावसायिक खेळाडू जाणतात. त्यामुळे हा सामना जिद्दीनं आणि चिकाटीनं शेवटपर्यंत फाईट देण्याचा प्रयत्न गंधारी भौमिक 11 नक्की करेल या मॅचमध्ये. 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. शाकिबला मिळाली पहिल्याच बॉलवर विकेट. काय बॉल होता, पडल्यानंतर थोडासा झपकन आतमध्ये आला. आर्म बॉलचा वापर इथे केला आणि त्याचमुळे पंचांनी इथे LBWच्या स्वरूपामध्ये बाद घोषित केलं मयूरला. हा पहा वेगवान बॉल, परफेक्ट मिडल स्टंपला हिट होणारा बॉल, त्याच्यामुळे योग्य निर्णय पंचांकडून. राम पटोळे यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला. योग्य निर्णय, राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. शाकिब पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. समोर असेल अमित नाईक. अमितसाठी हा बॉल खोलून ठेवलं होतं. अमितला गलीमधून बॉलला काढलंय थर्ड मॅनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. श्यामकडे बॉल येईल. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का हे आपले टीव्ही अंपायर सांगतील. काय धावलाय जीव मुठीत घेऊन
आणि आत येऊ दिलं बॉलला. लास्ट मोमेंटला बॅटचं तोंड बाहेर काढलं. थर्डमॅनला बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित पोहोचतोय, चेंडूवरती वेगानं उचललाय. हा सेकंडचा कॉल. डेंजर एंडला धावतोय अमित नाईक. पाहतोय श्याम बॅटस कुठं, थ्रो कुठं, आणि आता हा थ्रो पहिल्या टप्प्यावरती गॅदर केला जाईल. बॅट तिकडे इन फ्रेम बॅटर आहे. क्लोज जाणारा कॉल आणि निर्णय थोड्याच वेळात येणार आहे आपल्यापर्यंत. थर्ड अंपायरच्या माध्यमातनं क्लोज कॉल. ऍक्शन रिॲक्शन भरपूर काही सांगून जातात या मॅच मध्ये. थोडाच वेळात निर्णय पोहोचेल. एलईडी बल्ब्स ज्यावेळी ऑन झाल्या त्यावेळी बॅट ग्राउंडिंग झाली होती का, भरपूर काही मैदानावरती कळून चुकलं. बट अजून एका अँगलनं कन्फर्मेशन घेतील हेमंत शेट्टी आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर वॉर रूम मध्ये सध्या गौरव सावंत यांच्या सोबतीनं ते उपस्थित आहेत. ज्या अँगलने दाखवलं त्या अँगलने चित्र स्पष्ट होतं, परंतु अजूनही वेगळा अँगल तपासायचा आहे पंचांना, कारण टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जाईल. परंतु ज्या अँगलने दाखवलं त्या अँगलने चित्र अगदी स्पष्ट झालं होतं. पुन्हा एकदा तपासणी केली जाते, कारण सामना क्रुशियल आहे. डू ऑर डाय मॅच आहे, कोणावर अन्याय होणार नाही. ही स्पर्धा महत्वाची आहे, चर्चा स्पर्धेची होते, त्याच्यामुळे पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. tenniscricket.in टेलिकास्ट करते, त्याच्यामुळे पारदर्शकता येईल आणि थोड्याच वेळामध्ये निर्णय तुमच्या स्क्रीनवर येईल. चेक OUT आउट इथे घोषित करण्यात आलाय. फलंदाज बाद. चेक. तर यापुढचा होणार सामना ग्रामीणच्या माध्यमातून आपण खेळणार. जो शेवटचा सामना असेल ग्रामीण माध्यमातून तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्सेस गावदेवी कात्रप. दोन्ही संघाच्या संघानकाला विनंती की आपण टॉससाठी व्यासपीठावरती संपर्क साधावा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. विक्की मुंबईकरने हा किरणने थ्रो केला होता आय थिंक, आणि विक्की मुंबईकर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रनआउट झालाय अमित. आज अमित साठी हा दिवस चांगला गेलेला नाहीये ऍज अ बॅटर. तो परतलाय डगआउटच्या दिशेने. आता 10 बॉल. अनिकेत कुलकर्णी दादा, आपण थोडा संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अनिकेतला रिक्वेस्ट आहे, आपण थोडं संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. उद्याचं वेळापत्रक काही असं असेल तुमच्या समोर. जय मल्हार मुळगाव विरुद्ध गावदेवी खरवई 10 वाजता सामना सुरू केला जाईल. श्री गणेश मानकिवली विरुद्ध सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. त्याच्यानंतर जय भवानी शिरगाव विरुद्ध गावदेवी पिंपळोळी वाडी. दोस्ती 11 सावरे विरुद्ध वांगणी गाव. त्याच्यानंतर विनरच्या मॅचेस लागतील 2-3 वाजता. त्याच्यानंतर जय हनुमान एरंजाळ विरुद्ध शाहूराजे वडवली. जांताराजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान ढोके. क्वालिफाय राऊंड आहे. सी पोल विनर विरुद्ध सी पोल विनर. त्याच्यानंतर 6 वाजता सामना असेल बिनारपाडा विरुद्ध श्री गणेश दहिवली अशी मॅच असेल. डी पोल विन क्वालिफाय विरुद्ध डी पोल विनर अशा मॅचेस उद्या खेळवल्या जातील या स्पर्धेमध्ये. आणि दिलेल्या वेळामध्ये ॲज पर वेळापत्रक तुम्हाला इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. जो संघ इथे उपस्थित राहणार नाही दिलेल्या वेळानुसार त्यांना पॅनलाइज केलं जाईल. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन, गेम इज ऑन. विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम दिवाळे नवी मुंबई फलंदाजीसाठी सज्ज होईल. त्याच्या समोर क्षेत्ररक्षक आहे एक सिलिकव पॉइंटला. शाकिबचा हा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला वळवलाय, फ्लिक केलाय, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. विकी मुंबईकरची हाईट चांगली आहे, त्याच्यामुळे पावलं थोडीशी दूर दूर पडतात आणि त्याच्यामुळे 2 धावा तो यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धावांचा आणि बॉल मधलं अंतर थोडंसं कमी करत असताना आता 9 चेंडू 7 धावा. फिल्डरची टेस्ट घेतली जाते प्रत्येक बॅटरकडनं. जो येतोय कुठेही घाई नाहीये. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जायची आहे. दबाव आपल्यावरती नाहीये आणि सिंगल डबल्सनं सामना कसा क्लोज येईल आणि कशा प्रकारे लवकर विजय मिळेल तो प्रयत्न सुरू आहे. बट याच प्रयत्नादरम्यान रनआउटच्या काही विकेट्स देखील मैदानावरती जाताना आपण पाहिलेत. मनीष कोळेकरला पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं मैदानावरती अमितला रनआउट होताना. मग इथे वेगानं धावलाय विकी मुंबईकर आणि मुंबईची ट्रेन लोकल ज्या एक्सप्रेस ट्रॅकवरती जोरात धावतं त्याच वेगात धावताना विकी मुंबईकरला आपण पाहिलं. फलक 2 ने पुढे जातात. टीमची टोटल 35 झालेत. 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. शाकिबचा हा बॉल मागे खेळलाय. फाईन लेगचा फिल्डर बॉल अडवतोय. करणने केलं काय? विकीकडे पाहिलेलेच नाहीये. करण धावत सुटलाय. विकी नाराज आहे. विकी सांगतोय की ते धाव तर नव्हती, कारण थेट हातात गेला होता बॉल. पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय या कहाणीमध्ये, कारण आता बॉल शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये धावा करायच्या 7. भावांची हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं.
अगदी बरोबर. अल्लाहचं भारी दोघे धुरंधर आणि या दोन धुरंधरांच्या माध्यमातून रंगणारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरा फलंदाज या मॅचमध्ये जो रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय योगेश म्हात्रे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता सिंगलचा प्रयत्न सुरू होता 35, अजूनही बाकी आहेत मैदानावरती धावा 7. चेक. तर यापुढचा सामना काही चेंजेस करतोय आम्ही. उमेद थोडासा वेळ घेतोय, सॉरी फॉर डिस्टर्ब. हर्ष एलिबन, दीपक दादा, प्रदीशन डोंबिवली संघाचे संघानायक उपस्थित राहायचे आहे आणि विजेत्या संघाचा संघान यांच्यामध्ये आपण ओपनच्या माध्यमातून पुढचा सामना, त्यानंतर मात्र ग्रामीणचा सामना. थँक्यू सो मच. क्या फाईट रंगतीये मैदानाच्या आत, अगदी काटाकीर लढत पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत आपण सुपर ओव्हर 2 पाहिलेत. कदाचित या मॅचमध्ये देखील ती उत्सुकता उत्कंठेच्या शिगेवरती जाऊन पोहोचली आहे यात शंका नाही आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती इथनं अजूनही 8 आणि रन बाकी आहेत 7. 8 बॉल 7 रन. शाकिब शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये पॉइंट आहे. सिली मिडॉन लवकर जवळ बोलवलाय. शाकिबने स्विच हिटचा प्रयत्न, उलटा मारण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल इथे शाकिब टाकत असताना, म्हणजेच काय 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. मी मगाशीच उल्लेख केला होता, शाकिबने जर या मॅच मध्ये 7-8 धावा ठेवल्या शेवटच्या ओव्हरसाठी तर हा सामना रंगू शकतो आणि शाकिबने तेच काम केलंय. कारण 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक 7 बॉल 7. शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न, आर्म बॉलचा वापर केला, वेगाने टाकला. ओव्हरची समाप्ती. शाकिबने या मॅच मध्ये, या कहाणीमध्ये नक्की ट्विस्ट आणलाय. कारण आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 7 धावा करायची आहेत मौलिक 11 वाघबी ठाणेला. टेम्परामेंटला ब्रेक करण्याचं काम केलं मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ झाला, संयम होता, संयमी खरं तर ताकद होती आणि म्हटलं जातं कधी कधी शांतता देखील एक वेगळी दहशत निर्माण करते. त्या सिंगल डबलची एक दहशत होती मैदानाच्या आत. बट जसे मोठे फटके ट्राय झाले लगातारचे, अगदी आपण पाहताय मागचे 3 चेंडू निर्धाव आलेत, कोणती धाव त्याच्यावरती नाही आहे आणि समीकरण उरले 6 बॉल 7 रन. काय मॅच रंगली आहे, काय षटक टाकलंय, गेम चेंजर. साकिबला आपण पाहिलं अतिशय सुंदर गोलंदाजी करताना. शेवटचं षटक आता कोणत्या बॉलर्सकडे जाणार, भौमिक 11 गंधारी, त्यासाठी एक छोटीशी टीम मॉडेल कॉल करण्यात आली. चर्चा रंगली मैदानाच्या आतमध्ये, विश्वास या ठिकाणी ठेवण्यात आला. अंतिम षटक घेऊन किरण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. 6 बॉल 7 रन. किरण पाटील मैदानावरती थांबवणार की मैदानावरती मॅच 7 धावा बनवून जिंकणार. बॅटिंग करताना मौलिक 11 ठाणे की हा सामना सुपर ओव्हर जाणार. तीनही ऑप्शन्सला कुणाल सर बरोबर चान्स. या पाहूयात मॅचचा रिझल्ट आपल्या समोर काय येतोय. किरण पाटीलच्या अगेन्स्ट करण धुळे हे एक मोठं चॅलेंज असेल, कारण लेफ्टी बॅटर, लेफ्ट आर्म सीमर, एक मोठं चॅलेंज. परंतु योगेश इथे लवकर ऑफ द स्ट्राईक जाईल का हाही प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला करण किरणच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी येईल त्यावेळेला कदाचित थोडंसं सोपं समीकरण होऊ शकतं. परंतु मॅच ऑन आहे. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. वड मॅच. 42 मध्ये देखील संघर्ष कायम आहे. बोल तयार किरण. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. कव्हर पॉइंट मध्ये सिंगल इथे कंप्लीट केली. लगेच गेला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश म्हात्रे. त्याला देखील माहिती आहे हा सामना जर लवकर संपवायचा असेल तर करण हा एकमात्र पर्याय आहे. कारण लेफ्ट आर्म सीमरच्या विरुद्ध लेफ्टी बॅटर हा एक सर्वात मोठा ऍडव्हान्टेज नक्की करणला मिळू शकतो. या टुर्नामेंटमध्ये बॅटिंग देखील भरपूर चांगली केली आहे. मग ठाणे विरुद्ध रायगडची मॅच असेल किंवा ग्रामीण क्रिकेट खेळताना अगदी त्याच्याकडनं अपेक्षा नेहमी जोवलीला मोठ्या असतात. बट या मॅचमध्ये लक्ष लागलं पूर्णपणे टेनिस बॉल क्रिकेट जगताचं या सामन्याकडे. कारण 2 धुरंधरातली मॅच रंगती आहे आणि सामना क्लोज झालाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 5 रन बाकी आहेत 6. लफ्टीच्या अगेन्स्ट लफ्टी बॅटर्सला ऍडव्हान्टेज मिळतं, त्याचा फायदा करण धुळे उचलेल का या सगळ्या चर्चा सुरुवात. पाहूयात किरण त्या सगळ्याला अपवाद ठरेल की एक चांगला फटका, एखादी सिंगल डबल, मॅच क्लोज घेऊन जाईल दोन्ही टीम्स. दोघांच्याही नावात रन आहे. एका बाजूला किरण गोलंदाजीसाठी आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी करण. फक्त एका वेलांटीचा फरक आहे. परंतु पाहूया धावा कोण करताना दिसेल. समोर फलंदाज सज्ज, शफल झालाय स्कूप. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की ऍडव्हान्टेज आहे. मागे फाईन लेगला बॉलला पाठवलं सीमा पार. सामना खुला करणारा नक्कीच हा चौकार असू शकतो करण धुळेच्या बॅट मधून. काय शॉट होता करण धुळेच्या बॅट मधनं. हा रिप्लाय तुमच्या समोर आपण घेऊन येतोय. लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी ज्याची चर्चा रंगली.
गुडलेन स्पॉटवरती पडला आणि शफल क्रॉस होऊन जागा बनवली आणि फाईन लेगच्या वरनं हा चौकार आला आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा आपला दबदबा कायम करत असताना पुनरागमन करत असताना, कारण आता समीकरण सोपं झालंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावेची गरज आहे. बदलापूर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्रीधरदादा धुळे आपल्या सोबत आहेत आणि बदलापूरचे अगदी नगरसेवक कार्यसम्राट आदरणीय राजनशेठ धुळे व्यासपीठावरती जोडले गेलेत. नेहमी चर्चेत असतं राजनशेठ धुळे आणि श्रीधरशेठ धुळे यांचं नाव. स्वागत आहे आपल्या या व्यासपीठावर. 4 बॉल 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला फ्लिक केलाय, सिंगल इथे प्राप्त झाली आहे. सिंगलने आता स्ट्रायकिंग एंडला येईल योगेश म्हात्रे. मी मगाशीच उल्लेख केला, योगेश जसा स्ट्रायकिंग एंडला होता, हा ऑफ द स्ट्राईक गेला तर मॅच जिंकू शकतात टीम मौलिक 11 ठाणे वाघबे. आणि अगदी तसंच झालं. पहिल्या बॉलवर सिंगल काढली, 1 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रीधरजी धुळे साहेब आणि राजनजी धुळे साहेब यांचं इथे आगमन झालंय. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. मयूरजी पिसेकर यांच्या वतीने अंकुश साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत, आपलंही सहर्ष स्वागत आहे. तसेच नंदुशेठ कराळे आपल्यासोबत जोडले गेलेत, एक युवा उद्योजक, त्यांचं देखील करूया व्यासपीठावरती आपण स्वागत. अगदी आता फिल्डर्स भरपूर क्लोज झालात आणि पाहूयात किती फाईट करतोय मैदानावरती भौमिक 11 गंधारी. विकीदादा गंधारीचे त्यांनी पुरस्कृत केलेली टीम अतिशय चांगला संघर्ष करताना आतापर्यंत पाहायला मिळाला जरूर 42 आकड्यावरती, बट करंदुळेच्या बॅटमन आलेला चौकार आणि त्यानंतर पारडं थोडंसं जड झालं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. शेजारी वाढलेत बॅटरचे. वेगवान बॉल हवेत खेळलाय, ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून काढून जातोय बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि हा सामना इथे जिंकलाय टीम मौलिक 11 वाघबीड ठाणेने. अभिनंदन टीम. 2 बॉल शेष